नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र कृषी विभागामार्फत एक महत्त्वाची अपडेट आली ह्या ठिकाणी म्हणता येईल किंवा एक सूचना आली असं म्हणता येईल। शेतकऱ्यांसाठी सूचना आली आहे, तर ही सूचना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सूचनाचा संबंध या ठिकाणी पाहू शकता। ई-केवायसी न केल्यामुळे या शेतकऱ्यांचे येणारे 12,000 रुपये बंद होणार आहेत। ही कृषी विभागामार्फत सूचना आली, आपण त्याचं आर्टिकल लिहिलं आहे। कोणत्या शेतकऱ्यांचे 12,000 रुपये बंद होणार ते या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। थोडक्यात या ठिकाणी माहिती समजून घ्या। बघा, केंद्र शासनाची एक योजना आहे पीएम किसान योजना। या पीएम किसान योजनेमार्फत फेब्रुवारी 2019 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एका वर्षामध्ये 6,000 रुपये येतात। ओके, 2019 पासून ही योजना चालू आहे, आता वर्ष 2024, तर एकूण 5 वर्षांमध्ये बघा शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आले। पण राज्य सरकारने सुद्धा सन 2023 मध्ये बजेटमध्ये घोषणा करून सन 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत 6,000 रुपये आणखी दिले आहेत, वाढीवचे म्हणतात या ठिकाणी। म्हणजे पीएम किसान योजनेचे 6 आणि नमो शेतकरी योजनेचे 6, एकूण असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना येतात। आता बघा, काही शेतकऱ्यांनी म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली, पण असे काही शेतकरी 10% मानता येईल की शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केली नाही। त्यांना वाटतं की हे पैसे बँक खात्यावर ऑटोमॅटिकली त्याला ई-केवायसीची गरज नाही। तर बघा, महाराष्ट्र कृषी विभागामार्फत स्पष्ट सांगण्यात आलं आहे की येणारा जो आता नियम शेतकरी योजनेचा असं म्हणतात की 4था हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर कृषी विभागामार्फत सांगण्यात येते की तुम्ही सेतू केंद्रामध्ये किंवा तुम्ही स्वतः सेल्फ सुद्धा OTP मार्फत ई-केवायसी करू शकता। ओके, तर तुम्ही ही केवायसी येणाऱ्या हप्त्याच्या आधी जर नाही केली, कारण जूनमध्ये हा हप्ता येणार आहे, तुम्ही जर नाही केली तर तुम्हाला येणारा हप्ता हा अडणार आहे। त्यानंतर तुमची धावपळ होईल की पैसे का नाही आले, तर त्याआधी तुम्ही ई-केवायसी करून घ्या असं शासनामार्फत सांगण्यात आले। या संदर्भात शासनाने एक डाटा शेअर सुद्धा केला या ठिकाणी की जवळजवळ तुम्ही पाहिलं असेल की शासनाकडे एकूण 94,628 शेतकऱ्यांची काय ई-केवायसी पेंडिंगला आहेत। जोपर्यंत ही केवायसी करणार नाही तोपर्यंत त्यांना पैसे द्यायचे नाही असं या ठिकाणी स्पष्ट शासनाने सांगितलं आहे। आता ही यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? ओके, हे महत्त्वपूर्ण आहे। तर तुम्ही बघा, पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर आले, तुम्ही या ठिकाणी पीएम किसान योजना गुगलला सर्च करा आणि या ठिकाणी नवीन टॅबमध्ये वेबसाईट ओपन करा। या ठिकाणी ह्या वेबसाईटवर आल्यानंतर बघा, तुम्हाला हा डाटा दिसणार नाही। जे सेतू केंद्र आहेत किंवा CSC वाले आहेत त्यांना हा डाटा दिसेल। या ठिकाणी तुम्ही जर CSC लॉग इन जर केलं तुम्ही, तुम्हाला हा डाटा या ठिकाणी पाहायला भेटेल। ओके, ह्या ठिकाणी आपण लॉग इन करू, तुम्हाला डाटा ह्या ठिकाणी शो करण्यासाठी। ओके, ह्या ठिकाणी अशा प्रकारचे टॅब दिसतील तुम्हाला CSC सेंटरवाल्यांक फार्मर रजिस्ट्रेशन, एडिट फार्मर डिटेल, नंतर एंटर आणि अपडेट आधार नंबर, बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन म्हणलं जाईल या ठिकाणी, नंतर स्टेटस रजिस्टर फार्मर। पण ह्या ठिकाणी एक एक्स्ट्रा या ठिकाणी कॉलम वाढवला आहे असं म्हणते की CSC वाईज रिपोर्ट, नंतर ABPS नॉट रेडी काउंट, ई-केवायसी पेंडिंग रिपोर्ट। आपल्या जो महत्त्वाचा मुद्दा शासनाने सांगितला आहे की ई-केवायसी संदर्भात पेंडिंग रिपोर्ट। आता बघा, तुम्ही ज्या भागामध्ये राहता ओके त्या भागानुसार हा डाटा शो होईल। या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये असल्याकारणाने या ठिकाणी हा डाटा शो होतो। ओके, आपण एखाद्या गावाचा ह्या ठिकाणी डाटा पाहू, पारनेर तालुका, त्यानंतर ह्या ठिकाणी आपण ओके ब्लॉक सुद्धा पारनेर घेऊ आणि एक्झाम्पल म्हणून आपण देसवडेचं या ठिकाणी घेऊ। ओके, ह्या ठिकाणी डाटा ओपन करू, अशा प्रकारे तुम्हाला ही यादी ह्या ठिकाणी दिसेल। ओके, नंबर, नाव, फार्मरच्या वडिलांचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर ह्या ठिकाणी शो होणार आहे। ओके, अशा प्रकारे तुम्हाला डाटा शो, ही जे नाव आहेत यांची ई-केवायसी पेंडिंगला आहे शासनामार्फत। आपण दुसऱ्या एखाद्या गावाचं घेऊ, अस्तगाव म्हणून या ठिकाणी। ओके, ह्या ठिकाणी डाटा शो होतोय। तर तुमचं जर नाव या लिस्टमध्ये असेल, तुम्ही कसं पाहणार? तर तुमच्या भागामध्ये जे CSC सेंटर आहेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहेत किंवा महाई सेवा केंद्रावाले आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना पीएम किसानच्या या CSC लॉग इनवर तुम्ही पाहू शकता की शेवटला रिपोर्ट हा ऑप्शन दिसतो आणि ई-केवायसी पेंडिंग रिपोर्ट म्हणून आहे। तर ह्या ठिकाणी त्यांना ओपन करायला सांगा आणि तुमचं नाव ह्या ठिकाणी आहे का चेक करा। किंवा दुसरी एक पद्धत आहे, तुम्ही पीएम किसान ओपन करू शकता या ठिकाणी वेबसाईट आणि ह्या ठिकाणी ई-केवायसी म्हणून ऑप्शन आहे, यावर डायरेक्ट तुम्ही मोबाईल नंबर टाकून आणि आधार नंबर टाकून ई-केवायसी डायरेक्ट करू शकता। किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन, ओके, या ठिकाणी आधार टाकून कॅप्चर वगैरे टाकून सर्च आणि RD सर्व्हिस वगैरे तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटेल आणि फिंगर देऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता। ओके, 1-1.5 वर्षानंतर तुम्हाला केवायसी चालू होते। पण ऑलरेडी काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे ही शासनामार्फत अपडेट आली। बरेच बघा, प्रत्येक गावानुसार, एरियानुसार कमीत कमी 25-30 लोक आहेत की ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही। तर शासनाचं असं म्हणणं आहे की या लोकांनी केवायसी केल्याशिवाय आम्ही त्यांना पैसे देणार नाही। ओके, हे महत्त्वपूर्ण अपडेट होईल मित्रांनो। ओके, जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला 12,000 रुपये शासनामार्फत जे मिळणार आहेत ते बंद होतील। ओके, हे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा सूचना आली आहे आणि एक दिवस असा आहे की तुमचे येणारे पैसे बंद होतील। तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काय कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा। चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या काळामध्ये आपण महत्त्वाच्या अपडेट संदर्भात आणि ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने
महत्त्वाची योजना आहेत त्या आपण या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न नक्की करू. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. थँक्यू.